उमेदवारी महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी मिळालेली आहे। शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांच्याकडून मला ही उमेदवारी मिळाली आहे। तरी माझं चिन्ह रिक्षा असून मला या गावातून प्रचंड मतांनी विजयी करावं आणि रिक्षा या चिन्हासमोर बटन दाबून मला विजयी करावं अशी माझी विनंती आहे। कोथळी मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघातून नंदिनी संदीप कांबळे तिवडे व कोथळी पंचायत समिती मतदारसंघातून ज्योती शरद कांबळे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्योती शरद कांबळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। त्याचबरोबर नंदिनी संदीप कांबळे यासुद्धा चांगल्या पद्धतीने दानोळीचा विकास केलेला आहे, त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे। तर मी या मतदारसंघातील दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कोथळी पंचायत समिती मतदारसंघातून सर्व मतदारांना आवाहन करतो की या उमेदवारांना यांचं चिन्ह रिक्षा आहे, या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी मतदारांना विनंती करतो। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका 2026 या निमित्तानं आज कोथळी पंचायत समिती ज्योती शरद कांबळे वहिनी, त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये दानोळी जिल्हा परिषदमध्ये नंदिनी संदीप कांबळे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस पक्ष व शिवसेना उभाटा यांच्यामार्फत उमेदवारी जाहीर झाली आहे। तर ह्या माध्यमातून काम करत असताना ज्योती शरद कांबळे ज्या वहिनी आहेत ना, त्या कोथळी गावच्या डेप्युटी सरपंच होत्या। डेप्युटी सरपंच असताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, गावचा विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे। तसेच नंदिनी संदीप जाधव ह्या उभरत्या कार्यकर्त्या आहेत, नंदिनी संदीप कांबळे या उभरत्या कार्यकर्त्या आहेत। त्यांनी त्यांच्या समाजकार्याच्या माध्यमातून दानोळी गावचा चांगल्या प्रकारे विकास केला आहे। आज कोथळी पंचायत समितीच्या माध्यमातून जे मतदार बंधू भगिनी आहेत आणि दानोळी पंचायत समिती, दानोळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून जे मतदार बंधू भगिनी आहेत यांना मी आवाहन करतो की विकासाच्या दृष्टिकोनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे त्या माध्यमातून ह्या उमेदवारांना तुम्ही जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून द्यावे अशी मी आवाहन करतो। मोंडा पाटील, दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आमचे तिन्ही उमेदवार आमच्या पंचायत समितीच्या गणातून उभे असलेले ज्योती शरद कांबळे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार आहेत, काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत नंदिनी संदीप कांबळे आणि स्वाभिमानीकडून आहेत आणि काँग्रेसचे आमच्या दानोळी गणामधून जे उमेदवार आहेत ते ओगले वहिनी, या तिन्ही उमेदवार या ठिकाणी आमच्या दानोळी जिल्हा परिषदच्या मतदारसंघातून आमच्या महाविकास आघाडीकडून उभे आहेत। या तिन्ही उमेदवारांनी तुम्हाला कोथळीच्या आमच्या कांबळे वहिनी या ठिकाणी ग्रामपंचायतचे डेप्युटी सरपंच म्हणून काम पाहिलेत। निश्चितपणानं त्याने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, म्हणून आमच्या स्वाभिमानी पक्षाकडून त्यांना ही उमेदवारी बहाल केलेली आहे। त्याच पद्धतीनं एक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आम्हाला जिल्हा परिषदचे उमेदवार आमचे स्वाभिमानीकडून मिळालेले आहेत ते म्हणजे कांबळे वहिनी, त्यांनाही या ठिकाणी आमच्या पक्षातून उमेदवारी मिळालेली आहे आणि दानोळी पंचायत समितीमधून ओगले वहिनींना या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी दिलेला आहे। या तिन्ही उमेदवारांना या मतदारसंघातून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ही कौल लोकांच्याकडून मिळत आहे आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की आजपर्यंत या मतदारसंघामध्ये ही स्वाभिमानीचे तिन्ही उमेदवार हे सलग 2 वेळेला या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि आत्ता तर या ठिकाणी महाविकास आघाडी असल्यामुळं आणि आमच्याबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे असल्यामुळं की निश्चित या दोन्ही मतदारसंघामध्ये आमचे तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी विजयी होतील अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।